उद्धव ठाकरेंनी 2 फोन केले होते। दिशा सालियन प्रकरणी आदित्यचं नाव न घेण्याची विनंती केली। नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट। दिशा सालियन प्रकरण दडपण्याचे अनेक प्रयत्न झाले। सगळ्याचा करता करविता सचिन वाझेत। नारायण राणेंचा गंभीर आरोप। चित्रा वाघ एकट्या नाहीत तर संपूर्ण भाजप त्यांच्या पाठीशी। अनिल परबांनी बढाया मारू नयेत। नारायण राणेंचा अनिल परबांना इशारा। जयंत पाटलांसोबत शेतीमध्ये एआयच्या वापरासंदर्भात चर्चा झाली। अजित पवारांचं बंद दाराच्या चर्चेबाबत स्पष्टीकरण। मनसेच्या शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्याचा मार्ग मोकळा। शिवाजी पार्क मैदानासाठी प्रशासनाची परवानगी। 30 मार्चला होणार मनसेचा मेळावा। अफवा पसरवल्यानं नागपुरात हिंसेची घटना। हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाई होणार। हिंसाचारात झालेले नुकसान आरोपींकडूनच वसूल करणार, अन्यथा त्यांची संपत्ती जप्त केली जाईल। फडणवीसांचा इशारा। नागपूर हिंसाचाराच्या दरम्यान नुकसानग्रस्तांना 3 ते 4 दिवसात भरपाई देणार। वाहनांची तोडफोड झालेल्यांनाही नुकसान भरपाई। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषदेत घोषणा। प्रशांत कोरटकर कोलकाता मार्गे दुबईला गेला, सूत्रांची माहिती। कोरटकरचा मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज, तर कोरटकर बाबत लुकआउट नोटीस जारी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।